नमस्कार मंडळी, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळील रस्त्यावर रविवारी म्हणजे 14 जून 2026 रात्री बाजाराच्या 1च्या दरम्यान ही घटना घडली आहे. अतिशय धक्कादायक भीषण अपघात घडून आलाय, ज्यामध्ये औसाहून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर गाडीला मागून भरधाव क्रेटा कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. उमरगा तालुक्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना फोन केला असता या घटनेची सविस्तर माहिती सांगितली. आमदार या प्रकरणाची चौकशी करणार असणार असंही सांगितलंय. नेमका क्रेटा गाडीला चालकाला आदित्य भूताने मुलगे हे दोघे जण होते. ते क्रेटा गाडीच्या चालकाने ड्रिंक केल्याचं समोर आल्याचं सांगितलं जात आहे. याच्यामुळे क्रुझर गाडीमधले एकूण 17 जण जे आहेत ते जखमी झालेत आणि तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येते. क्रेटा गाडीमधल्या 2 जणांना किरकोळ मार लागलाय. मिळालेल्या माहितीनुसार क्रुझर गाडी क्रमांक MH12 CR 8077 क्रमांकाची औसाकडून लातूरच्या दिशेने जात असताना बुधोडाजवळील अचानक MH24 EW 3691 क्रमांकाच्या क्रेटा कारने पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. आणि ही धडक इतकी भीषण होती की क्रुझर गाडीच्या मागील भाग पूर्णपणे चेपला गेलाय. त्याच्यामध्ये 17 जणांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे उपचारासाठी देखील दाखल करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून वाहतूक सुरळीत केली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाहीये. क्रेटा कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी घटनास्थळावरती पोलीस देखील दाखल झाले होते आणि पोलीस दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा झालेला आहे आणि पंचनाम्याच्या नंतर पुढील तपास लातूर पोलीस करतायत. या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली. बातम्या 24 तासच्या माध्यमातून कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.